सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय। नितेश राणेंचं हे विधान म्हणजे महायुतीमध्ये शिंदे अजितदादांच्या गटाची काय जागा आहे तेच दर्शवते। पण नितेश राणेंचं हेच विधान आता त्यांचे भाऊ निलेश राणे यांच्याही जिव्हारी लागले। कधी नव्हे ते पहिल्यांदाच राणे कुटुंब आमने सामने आले। धाराशिवच्या पालकमंत्री पदाचा वाद इतक्या टोकाला कसा गेला आणि नितेश राणेंना थेट महायुतीचा बाप ठरवण्याचा उतावळेपणा का करावा लागला, पाहुयात या रिपोर्टमधून। महायुतीचा वाद बाप काढण्यापर्यंत पोहोचला। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। धाराशिवचा वाद आता थेट राणेंच्या घरात। धाराशिवचा होता, एक मिनिट, विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। राणे आणि वाद हे समीकरण तसं नवं नाही। ठाकरेंवर टीका करण्यात तर राणे कुटुंबाचा हात कुणीच धरू शकत नाही, पण कधी नव्हे ते पहिल्यांदाच राणे कुटुंबातच राजकीय वाद पेटलाय। एक भाऊ भाजपात, दुसरा शिंदे गटात, त्यामुळे एकाने बाप काढला तर दुसऱ्याला झोमणारच। असंच काही राणे बंधूंमध्ये घडतंय। धाराशिवच्या सभेत नितेश राणेंनी सगळ्यांचा बाप भाजपचाच असल्याचं म्हटलंय, पण हे विधान निलेश राणेंनाही इतकं झोंबलंय की त्यांनी भावाला भान राखून बोलण्याचा सल्ला दिलाय। कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। ट्विट आहे नितेश राणे यांनी जरा काय नेमकं समजा मी विषय धाराशिवचा होता, एक मिनिट, विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। खरं तर हा वाद मूळचा धाराशिवच्या पालकमंत्री पदाचा, पण हा वाद इतका टोकाला गेलाय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनाही डोईजड होताना दिसतोय। धाराशिवच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू होती। संदीपान भुमरे यांची केंद्रात वर्णी लागल्यामुळे हा पेच निर्माण झाला होता। यावेळी धाराशिवचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहणार असं शिंदेंनी ठामपणे सांगितलं। पुढे पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांना देण्यात आली। मात्र भाजपकडून सरनाईकांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जातोय। विशेष म्हणजे फडणवीसांनी देखील या वादावर स्पष्ट भूमिका मांडली नाही, त्यामुळे धाराशिवच्या भाजप नेत्यांना मूकसंमती मिळाली आहे। शिवसेना भाजपचा हा सुप्त संघर्ष जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उफाळून आला। डीपीडीसी बैठकीत 268 कोटींच्या रुपयांच्या निधीचं वाटप झालं होतं। मात्र भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी विकास कामांमध्ये अनियमिततेची तक्रार केली। यानंतर 268 कोटींच्या निधीला मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली। निधीला स्थगिती दिल्यामुळे शिवसेना भाजप नेत्यांमध्ये खटके उडत होते। अशातच नितेश राणेंनी धाराशिवमधील सभेत आगीत तेल ओतण्याचं काम केलं। कुणीही कितीही नाचलं तर सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं विधान नितेश यांनी केलं। भावाच्या वादग्रस्त विधानावर शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली। निधीला स्थगिती देणं, खरा बाप कोण हे सांगणं म्हणजे धाराशिवच्या चाव्या भाजपच्याच हाती आहेत हे दाखवून देण्याचा नितेश राणेंचा प्रयत्न होता। पण विकास कामांचा निधी अडवल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी नितेश राणेंना सुनावलंय। सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रकारे जी वक्तव्य केलं त्याच्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आलं असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला आम्ही स्थगिती दिली,
हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा, हा निधी काय कणकवलीची वडिलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो? जर त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा. पण हा जो निधी आहे, हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो, जो टॅक्स आपण वसूल करतो, त्या माणसाचा हा पैसा आहे. आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शपथेचं काय झालं? मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते. शिवाय भाजप शिवसेनेचा वाद म्हणजे विरोधकांना आयती संधी मिळाली आहे आणि नितेश राणेंमुळे भाजपच्या नेत्यांवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. मी या ठिकाणी सांगतो की नारायण राणे असतील, हे दोन पोरं असतील, यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे. कशामुळे माहिती आहे ना, शिस्त नाही त्यांना काही. भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे. एक तर शिवसेनेचे आमदार आहेत, एक तर शिवसेनेचे खासदार आहे वडील, ते नाही आहे, ते शिंदेकडे येते. आणि म्हणून असं असेल तर त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते इतक्या घाणेरड्या प्रकारे बोलताना की इतकं काही बोलायचं असतं का काही, आणि मग बोलून येत असते. कालच त्यांनी एक वक्तव्य केलं, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर त्या नितेश राणे म्हणतात ते आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील. थांबणार म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही, हे जेलमध्ये जातील काही दिवसांचा. हे जेल त्यांचे इतके प्रकरण आहे, ते सगळं आम्हाला माहीत आहे, आणि तेच जेलमध्ये जातील. तर नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत. सर्व शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, पण शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, आपण कसं बघता याच्यात? काय त्यात काय बघायचं, ते एकत्र येतील. आता वेगळे झाले तर पण एकत्र येतील. त्यामुळे आले तरी त्यांनी काय, शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळणारे मोठेच यश मिळणार आहे. पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता, म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडे होऊ शकतो, असा बोलण्याचा सूर त्यांचा होता. पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील, तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले आहे. पण असं एकीकडे महायुतीचे नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करतात, पण रायगड, नाशिक आणि धाराशिवच्या पालकमंत्री पदाचा वाद बाप काढण्यापर्यंत पोहोचलाय. मात्र या वादावर शिंदे फडणवीसांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.